नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक जरूर करा. तर व्हिडिओला सुरुवात करते. जसं की आता दत्त जयंतीचा उत्साह आहे, म्हणजेच 4 तारखेला गुरुवारी सुवर्णयोग, म्हणजे या दिवशी गुरुवार पण आहे, आपल्या गुरूंचा वार पण आहे आणि दत्त जयंतीचा कार्यक्रम पण आहे, दत्त जन्म पण आहे. तर आपल्यापैकी बरेच सेवेकरी हे गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहेत. बरेच जण प्रत्येकाच्या म्हणजे वेळ काढून किंवा जॉबला असेल तरी पण ते पारायणाला बसलेले आहे. काही जण घरी बसतात, तर काही जण केंद्रामध्ये बसतात, तर काही जण जिथे कुठे दत्ताचं मंदिर असेल तिथेही पारायणाला बसतात. स्वामींचं मंदिर असेल, केंद्र असेल, मठ असेल, त्या ठिकाणी पारायणाला बसलेले आहेत. त्यामुळे त्यांनी पारायणाला सुरुवात केल्यानंतर महाराजांना नारळ ठेवून त्यांचा संकल्प सांगितलेला आहे. कशासाठी ते पारायण करत आहे, कारण कोणतीही काम करण्यासाठी किंवा कोणतीही आपल्याला इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला संकल्प हा करावाच लागतो. किंवा गुरुचरित्र पारायण जरी करत असलं तरी संकल्पाशिवाय ती गुरुचरित्र पारायणाला काही अर्थ नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट सुरू करताना आपण संकल्प हा करत असतो. आणि बऱ्याच जणांना खूप साऱ्या अडचणी असतात. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या प्रत्येकाचं काहीतरी उद्दिष्ट असतं, काहीतरी इच्छा असतात, म्हणूनच पारायण करत असतं किंवा मग आपल्या गुरूंची सेवा करत असतं. तर आपल्याला गुरूंची सेवा करण्याचा बऱ्याच जणांना या दिवशी आपल्याला वेळ भेटलेला नाही पारायण करण्यासाठी. काहींना खूप अडचणी आलेल्या आहे किंवा काहींना काही कारणामुळे त्यांना गुरुचरित्र पारायण करता नाही आलं. खूप इच्छा असूनसुद्धा त्यांना महाराजांचं पारायण करता आलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांना आता गुरुवारचा दिवस म्हणजेच आपल्याला दत्त जयंती आहे, तर तो सगळ्यात मोठा सुवर्ण दिवस आहे. म्हणजेच दुग्ध शर्करा योग आपण त्याला म्हणू शकतो. कारण गुरुवार पण आहे आणि दत्त जयंतीचा उत्सव पण आहे. तर या दिवशी तुम्हाला एक करायचं आहे, जे गुरुचरित्र पारायणाला बसलेले नसल त्यांनी अजिबात खंत वाटून घ्यायची नाही. तर या दिवशी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तुम्ही म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही जिथे कुठे तुमचे इथे स्वामींचं केंद्र असेल किंवा जिथे दत्तांचं मंदिर असेल किंवा जिथे कुठे तुम्हाला जिथे मंदिर भेटेल, जिथे आता 12/39ला दत्तांचा जन्म झालेला असतो, तर 12/39ला आपल्याला हा जन्मोत्सव साजरा करायचा असतो. कारण या कलियुगामध्ये आपल्याला तारून नेणारं जर कोणी असेल तर ते म्हणजे दत्तगुरू. आणि दत्तगुरूंशिवाय आपल्याला काहीच पर्याय नाही. कारण जगाचा चालक मालक करता म्हणजे स्वामी महाराज आहे आणि गुरुदत्त आहेत. कारण आपल्याला जर व्याधी असेल किंवा तुम्हाला जर काही आजार असेल किंवा काही करणी बाधा वगैरे जर केले असेल, तर यातील सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे आपल्याला दत्तगुरूंची सेवा करणं खूप मोठा आपल्यासाठी पर्वणी आहे. कारण यांची जर सेवा केली आपण तर आपल्याला कोणतीच जी वाईट शक्ती आहे ती स्पर्श करू शकत नाही किंवा कोणतीच आपल्याला बाधा किंवा वाईट शक्ती आपल्यापर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे या कलियुगामध्ये आपल्याला तारणारे म्हणजे स्वामी गुरुदेव दत्त हेच आहे. त्यामुळे यांचा सेवा करण्याचा, जरी तुम्हाला पारायण करण्याची इच्छा असून सुद्धा जर पारायण करता आलं नाही तरी पण आपल्याला तुम्ही म्हणजेच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला सेवा करण्याची एक खूप मोठी संधी चालून आलेली आहे. तर त्या संधीचं तुम्ही सोनं करा. म्हणजेच काय, तर या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी 12/39ला दत्त जन्म साजरा होत असतो. तर केंद्रामध्ये असेल तर मंदिरामध्ये असेल तर आपल्याला गुरुचरित्राचा 4था अध्याय इथे सामुदायिकपणे वाचला जातो. त्या 4थ्या अध्यायामध्ये दत्तांचा जन्म झालेला आहे ती ओळ होईपर्यंत आपला तिथे पारायण चालू असतं. तर तुम्ही घरून ज्यांनी कुणी पारायण केलेलं नसेल तर त्यांनी एक नारळ घेऊन जायचं आहे या दिवशी. नारळ घेऊन जायचं. त्यानंतर महाराजांना सगळ्यात आवडणारा पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू आणि त्यानंतर वेपर्स आवडतात बटाट्याचे. तर ते वेपर्स आणि नारळ आणि आपल्याला बेसनाचे लाडू तुम्ही घेऊन जायचे आहे. आणि महाराजांना म्हणजे 12च्या आतमध्ये आपल्याला लवकर महाराजांच्या तिथे ठेवायचं आहे. आणि नारळ ठेवताना तुम्ही महाराजांना संकल्प करू शकता. कारण संकल्पाशिवाय कोणतंही काम अधुरं आहे. संकल्प केला तरच आपल्या इच्छा पूर्ण होत असतात. आणि कोणतंही काम कोणतंही आपण पोथी वाचत असतो किंवा कोणत्याही देवाच्या शुभ कार्यासाठी आपण संकल्पयुक्तच आपल्याला ते करायचं असतं. तर तुम्ही तिथे जाऊन महाराजांना तुमची जी इच्छा असेल, ज्या कार्यासाठी तुम्हाला तुमचं म्हणजे जे तुमच्या मनातून इच्छा असेल
किंवा जी काही अडचण असेल, जे काही ध्येय असेल, तुम्ही महाराजांना या दिवशी मागू शकतात, दत्तांना मागू शकतात. तर ते नक्कीच तुमची या दिवशी इच्छा पूर्ण करतील. आणि ते नारळ आपल्याकडे शेंडी करायची आणि महाराजांकडे त्या नारळाचं तोंड करायचं आहे आणि ते नारळ तिथेच ठेवून द्यायचं आहे. तुमची इच्छा सांगून झाल्यानंतर महाराजांना प्रतिज्ञा करायची आहे. नक्कीच या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होणार. कारण या दिवशी आपल्याला गुरूंचा वार पण आहे आणि दत्त जयंती पण आहे. तर त्यामुळे महाराज नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होणार आणि तुमची इच्छा पूर्ण करणार. श्री स्वामी समर्थ.